पण तुम्ही इथे बसल्या बसल्या असं झोपायचा प्रयत्न केला किंवा एका बाजूला वळायचा प्रयत्न केला, कान हल्ला की चक्कर येते. पण पेशंट्स काय सांगतात डॉक्टरांना, सर मान हलवली की आम्हाला चक्कर येते. आता तुमचं वय आहे 60च्या पुढे, तुमचा मी आज मानेचा एक्सरे काढला तर काही ना काही झिजलेलं सापडणार. तर पूर्वीच्या काळी जेव्हा खूप जास्त अशा सेन्सर्स बद्दल माहिती नव्हती, तेव्हा एक मानेचा एक्सरे डॉक्टर काढायचे. त्या एक्सरे मध्ये मणक्यात झीज होती, मानेला पट्टा देऊन टाकायचे डॉक्टर. पट्टा दिला की चक्कर गायब. का? कारण पट्टा दिला की तुमची मान हलणं बंद होऊन जातं आपोआप, तुम्ही स्वतःहून मान जास्त हलवत नाही. आणि म्हणून पूर्वीपासून असं प्रचलित झालं की चक्कर म्हटलं की मणक्याचा आजार, याचा मणक्याशी संबंध नाही. हा तुमच्या बॅलन्सिंग सेन्सरचा आजार आहे. आता या सेन्सरला आपण काय करू शकतो, काही औषधं आहे ज्याने त्या सेन्सरची सूज कमी होते आणि ते खडे विरघळायला मदत होते. याच्या पुढच्या स्टेपला अशी औषधं आहे की त्यातलं पाणीच कमी करून देतात ते. म्हणजे पाणीच कमी झालं, पाणी हल्लंच नाही, ते चक्कर येईल का तुम्हाला? पण त्या औषधाला साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे आपण पहिलं औषध ते देत नाही. आपण आतलं जे खडे विरघळावे, आतली सूज त्या ट्युबांची कमी राहावी याची औषधं देतो. आणि पथ्य म्हणून खूप जोरात मान वळवणं, कोणी हाक मारले असं एकदम पटकन पाहिलं आपण, हे आपण टाळलं पाहिजे. हा त्रास तुमचा त्या पंख्याशी सुद्धा थोडा संबंधित आहे, कारण दिवसा इतका उकाडा आहे आणि त्या पंख्याची गार हवा जेव्हा कॉन्स्टंट तुमच्या कानावर पडत राहते, त्या वातावरणाच्या बदलानं, तापमानाच्या बदलानं सुद्धा त्रास होतो. खूप खूप चांगलं, अगदीच वाटलं तुम्हाला तर ते प्लग्स मिळतात ना आपल्या आवाज होणं, एअर प्लग्स, ते वापरा, सगळ्यात सोपं ते. आणि आपण औषधं देऊया. शक्यतो या औषधांनी हे थांबायला पाहिजे. ज्यांचं हे थांबत नाही, वारंवार येत राहतं परत परत, त्यांना आपल्याला MRI करून चेक करायला लागतं की आतमध्ये मेंदूमध्ये ज्या ठिकाणी माहिती पाठवली जाते या सेन्सर्स कडनं, त्या भागाला तर खराबी नाही ना काही, जी तपासण्यात आता जाणवत नाहीये मला. पण आपण पुढचा टप्पा युजली आखून ठेवतो, ट्रीटमेंट देऊ, त्याने किती फरक पडतोय बघूया. माझ्या मते हे सुंठेशिवाय खोकला जाईल.